गुड मॉर्निंग मित्रांनो. आज सकाळ सकाळ उठल्यावर माझ्या रोड परीला पहिले कचकचून चोळून चोळून धुवून काढले आहे. रोड परी म्हणजे माझी क्युटी स्विफ्टी मुजरा राज. भाई मराठी असल्याचा फक्त गर्वच नाही तर माज आहे मला, आणि ते पण या स्वराज्याच्या देवामुळं. रिकाम्या पोटी गाडी धुवून झाल्यावर एवढी बेकार भूक लागली होती आणि त्यात मला जिमला पण जायचं होतं. मग आलो घरांना, पेटवला गॅस, ठेवला टोप न वाटला दूध एक ग्लास. वा काही यमक जुळवलंय. गरम झालेल्या दुधात 2 स्कूप डॉक्टर चॉईस प्रोटीन ओट्स टाकलं, कारण याच्या 100 ग्रॅम सर्विंग मध्ये मला 27 ग्राम प्रोटीन मिळतंय भाई, ते पण विदाऊट एनी रिफाईंड शुगर. मग असा हावऱ्यासारखा गिचललाय, भूकच एवढी टाईट लागली होती भाई. असो, तुम्हाला जर प्रोटीन ओट्स बाय करायचे असतील तर ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट द्या. आपला डिस्काउंट कोड प्रणव यूज करून विकणाऱ्याचा नुकसान करा. तिच्या आईला कुठे एवढा विचार करताय त्याचा. चला, बहुतेक आज आपल्या पालक्याच होणार आहेत, कारण आज आपण ट्राय करणार आहोत यो बघ यो राक्षस सॅमसन दाऊदे याचा कचकचित टांगा पलटी घोडे फरार करणारा लेग वर्कआउट. चल भाई सुरू करूयात. यो राक्षस पहिला जाऊन बसतय लेग प्रेस मशीनवर आणि करते दे दान का श्रीलंका. मी आधीच सांगते, आज काही मी हेवी जाणार नाही, कारण प्रणव भाऊला सर्दी झाली आहे. श्वासनलिका चॉकअप झाले असल्यामुळे मी आज हेवी लिफ्ट करून घंटा काही रिस्क घेत नाही, नाहीतर डॉक्टर काय विचार करेल, शेंबूड अडकून मिळाला. नको बाबा, मारता मारता पण इज्जत जायची. मग आलो मी स्मिथ मशीन स्क्वॉटवर. या व्हेरिएशनवर माझं ताजं प्रेम झालंय, कारण भाई मला या एक्सरसाइज मध्ये फिलिंग्स यायला लागल्या. मसल माइंड कनेक्शन प्रॉपर फील होते. जास्त फिलिंग पण चांगल्या नाहीत ना. चला पुढे जाऊन सॅमसंग काका बसवताना मला या मशीनवर आणि म्हणते एका पायांची उडवा उडवी कर. आता भाई कटिंग्स बघ असल्या दिसतान. थांब इकडनं बघ. आयच्या बेकारच र. जसं काकांना समजलं याची सुरुवात झाली, जागेच पलटी केला मला. त्यानं म्हटलं हॅमस्ट्रिंग वरती कटिंग्स नाहीत आपल्या. घ्या बघा तुम्ही. सॅमसंग काका आपला नाद नाही करता भाई. काकांना आला राग. काकाने पुढची एक्सरसाइज बनवली अजून टफ. काका म्हणताना आता चल सुपर सेट मार. प्लेइंग लेग कर मारून झाले का लगेच स्टँडिंग लेग कर मारायचं. मांडीला असा बाटा आला पाहिजे ना, जागेच बसला पाहिजेच तिच्या आईला. आणि भाई खरा सांगू तुम्हाला, तसाच काहीसा झाला र. पालक्याच उडाल्या माझ्या. गडी बोलता बोलता डायरेक्ट स्विच ऑफ. त्यानंतर अवदसा बघा भेंडी लाईटच गेली, तरी पण उजेडाच्या प्रकाशाच्या उजेडात नाही रे. हे पण नाही, तिच्या आईला काय बोलतात रे. असो, बिन लाईटीचा मी पुढचा सुपरसेट घेतला, ज्यात पहिलं मारत होतं हॅक स्क्वॉट, लगेच त्याच्यासोबत परत लेग एक्सटेन्शन मशीन. एक तर आधीच लाईट गेल्यावर वाईट घेतं. ओ भाई साहब, नेमकीच लाईट आली बघ. पण आता काय उपयोग, शेवटचाच व्हेरिएशन राहिला होता. सगळ्यात शेवटी काका मला सांगतात आता सीटेड काफ रेजेस मार. काफ रेजेस मार के वर्कआउट संपवला आणि काकांना कलटवलं. मग मी आलो आरच्या समोर तांगड्यात आणवाल. बरेच जणांना वाटतं मसल माइंड कनेक्शनचं जास्त बेनिफिट वर्कआउट करताना होतं, पण मला काय वाटतं माहितीये, मसल माइंड कनेक्शन मध्ये जर तुम्ही मास्टर असाल तर त्याचा जास्त बेनिफिट तुम्हाला बॉडी बिल्डिंगच्या स्टेजवर होतो. मला काय सांगायचं हे जर तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, वर्कआउट ट्राय करा आणि याच्यात आणखीन मजेदार वर्कआउट रुटीनसाठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.